आत्ता हा लेख मला सुचला, त्या लेखाला मी नाव दिले खरा अर्थ. आपल्या लहानपणी आपल्याला शाळेत असताना एक धडा होता, तुम्हाला आठवत असेल, इस्पितळाबाहेरील वेडे, हे त्या लेखाचं नाव. अनंत काणेकर यांनी लिहिलेला तो लेख. त्या लेखाचा अर्थ खरा आहे. जगातली सगळी माणसं ही वेडी आहेत असं त्यात सांगितलेलं आहे. आणि ते खरंच आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट केलेले असतात ते डोक्याने वेडे असतात, हे खरे आहे. पण स्वभावाने वेडे असणाऱ्या लोकांना काय म्हणावे? आमच्या मते डोक्यावर परिणाम झालेल्यांना जसं मेंटली ॲबनॉर्मल म्हणतात, तसं वागण्याने आडमुठे, हेकट, सनकी, हट्टी, एककल्ली असे असणाऱ्या लोकांना स्वभावाने ॲबनॉर्मल म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते मेंटली सायकिक आणि हे स्वभावाने सायकिक. असे लोक अभ्यासामध्ये वगैरे खूप बुद्धिमान असतात, नोकरीत देखील वरवर जातात, बाहेर मान मान्यता मिळवतात, सगळं नॉर्मल असतात. पण यांचा स्वभाव हटवादी, स्वतःचंच खरं करण्याचा, थोडा आक्रस्ताळी, विनाकारण सनकी असा असतो. त्यांचा स्वभाव शेवटपर्यंत आहे तसाच राहतो. बरं, तो त्यांच्यापुरता तरी मर्यादित असतो का? नाही, इतरांना त्याचा त्रास होत असतो. त्यांच्या माघारी लोक त्यांना सायकिक म्हणत असतात. पण या ठिकाणी सायकिक या शब्दाचा दुसरा अर्थ आपण लावायचा. तो म्हणजे विचित्र आणि विक्षिप्त स्वभावाची माणसं. डोक्यावर परिणाम झालेली माणसं नव्हे, तर आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोक्यावर परिणाम करणारी माणसं. काहीतरी एक फॅड डोक्यात घ्यायचं आणि त्याप्रमाणे चालायचं. खरे मेंटल हॉस्पिटलमधले जे सायकिक असतात ते वेगळे सायकिक झाले. त्यांना धरून न्यावं लागतं, थोडं फिरवावं लागतं, खाण्यापिण्याची, चहा पाण्याची देखील त्यांना शुद्ध नसते, अंगात कपडे आहेत का नाही हेही त्यांना कळत नाही. त्यांचं सगळं आपणच करून द्यावं लागतं. त्यांची मात्र खरंच कीव येते. कुठं चाललो, कोण काय बोलतोय हे कळतच नाही. त्यांना सहानुभूती दाखवावी ते योग्य आहे. पण हे स्वभावाने जे सायकिक आहेत त्यांची मात्र कुणालाच कीव येत नाही, उलट चीड येते. कारण ते पूर्ण नॉर्मल असून देखील आडमोठे असतात, हेलताड असतात. विनाकारण प्रत्येक गोष्टीत त्यांना तंगड्यात तंगडे घालायची सवय लागलेली असते. कळत तर काही नाही आणि मध्ये मध्ये करायचं. म्हणजेच याचा अर्थ ते सुपिरियर क्वालिटीचे सायकिक असतात. सुपिरियर क्वालिटीचे सायकिकच, पण उच्च प्रकारचे दर्जेदार सायकिक. पहिल्या प्रकारातले सायकिक परवडले मेंटल हॉस्पिटलमधले. बिचारे, त्यांना एक झोपेची गोळी दिली तर ते आपोआप झोपतात, तरी त्यांचा काही त्रासही नसतो. पण हे दुसरे सायकिक म्हणजे दुखणीच असते. सांगता येईना आणि सोसेना. ते मात्र कोणाच्या वाट्याला येऊ नयेत. आलेच तर आपलं नशीब फुटकं म्हणावं. शेवटी हे पटतं की देव प्रत्येकामध्ये काही ना काही सुगुण दुर्गुण टाकीतच असतो.